श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री माता पितृभ्यां नमः। ओम नमो हे रंभमूर्ती। हे वक्रतुंड गणाधिपती, 14 विद्यांचा सागर असलेल्या 64 कला आणि भक्तांचं संकट निवारण करणाऱ्या गणपती बाप्पा, तुम्ही कसे आहात? विद्याभूषित आहात, कला संपन्नतेचं धाम असे आपण आहात। आणि हे गणपती बाप्पा, तुमच्या मी पायाला स्पर्श करतो, तुम्हाला मी वंदन करतो असं ग्रंथ करते विनवणी स्तुती करू लागलेले आहेत। हा ग्रंथ लिहिण्यासाठी, हा ग्रंथ वदवण्यासाठी तुम्ही मला शक्ती द्यावी अशी विनंती ग्रंथाच्या सुरुवातीला ग्रंथकर्ते गणपती बाप्पांना करतायत। तर हे गणपती बाप्पा, आपण कसे आहात? निरंजन आहात, निर्विकार आहात आणि भक्तांच्या भक्तीसाठी, त्या भक्ताच्या प्रेमानं बांधले गेलेले असे आपण आहात आणि आपल्या दासाचं असणारं कौतुक करणारी। तरी हे गणपती बाप्पा, आपल्या हातामध्ये फरश आहे, अंकुश आहे असे असणारे गणपती बाप्पा, तर आपण काय करावं? या ग्रंथाच्या ठिकाणी यावं आणि हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी आपण माझ्या रचनेला, माझ्या वाणीला चालना द्यावी अशी असणारी विनंती ग्रंथकर्ते करतायत। अर्थ आहे, लिंग आहे, प्रकरण आहे, रस्व आहे, दीर्घ आहे, शृंगार आहे, असे जे काही छंद आहे, ताल आहे, असे जे नवरस आहेत ते या ग्रंथामध्ये आदरानं यावे याच्यासाठी हे गणपती बाप्पा, मी आपली प्रार्थना करतो आहे। तरी आपण कृपा करावी आणि कृपा करून माझी जी असणारी आपदा आहे, म्हणजे माझ्यावरती जे संकट आहे ते दूर करावं आणि हे असणारी कथा जी आहे ही कथा पूर्णत्वाला जावी। हे मोरेश्वरा, गणांचा अधिपती असणाऱ्या सर्वाधीश मूर्ती, सर्व कार्यामध्ये सगळ्यात पहिलं तुझं पूजन केलं जातं। मंगळारंभी, मंगल कार्याच्या अगोदर तुझी स्तुती केली जाते आणि म्हणून हे गणपती बाप्पा, मी आपली स्तुती करतो। म्हणून गणपती बाप्पांची विनवणी आराधना ग्रंथ करते या ग्रंथाच्या सुरुवातीला करतायत। त्याच्यानंतर सरस्वती माता जी आहे, त्या सरस्वती मातेचं असणारी, सरस्वती माता म्हणजे कशी आहे तर एक कलेची पेटी आहे आणि म्हणून संतांच्या अंगणी, संतांच्या सभेमध्ये आपण यावं आणि म्हणून त्या सरस्वती मातेला आपण घेऊन यावं। मंगलदायक वाग्भवानी, चातुर्य सरिता असणारी, ब्रह्मदेवाची मुलगी असणारी महान शक्ती, जिचा हंस वाहन आहे, त्या हंस वाहन सरस्वतीलाही हे गणपती बाप्पा आपण घेऊन या। जिच्या कृपेच्या योगी करून आणि असणारा जो बोबडा आहे तो सुद्धा बृहस्पतीसारखी वाचा बोलू लागतो आणि म्हणून ती असणारी माय जी आहे ती सरस्वती, त्या सरस्वती मातेला आपण घेऊन या अशी असणारी विनवणी ग्रंथकर्ते करतायत। ग्रंथकर्ते करू लागले आणि म्हणून या ग्रंथाच्या आसनावरती मूर्तिमंत होऊन आपण यावं। सगळ्या ज्या सिद्धी आहेत त्या सर्व सिद्धी पावल्या जाव्यात आणि असं असणारं माझ्या डोक्यावरतीच आपण वरदानाचा हातच ठेवावा, मला माझ्या डोक्याला स्पर्श करावा, ज्या योगी करून मला ज्ञान प्राप्त होईल। आणि म्हणून या काव्यासाठी, हे जे काव्य आहे, हे जे नवनाथ भक्तिकार सार ग्रंथ आहे, हा ग्रंथ वदवण्यासाठी मला चालना मिळेल। माझ्या जिभेवरती सरस्वतीची स्थापना करावी अशी असणारी विनंती करू लागले। त्याच्यानंतर गुरुराज जे आहेत त्या सद्गुरूंना नमन केलं गेलेलं आहे। गुरु हा कसा असतो तर अज्ञान नाहीसं करतो आणि मोक्षपदाची प्राप्ती करून देतो
असा असणारा तो गुरु, त्या गुरुला नमन करून तोच असणारी गुरु, त्या गुरूंचा असणारा वरदानाचा हात माझ्या पाठीवरती आहे. लेखणी हातामध्ये घेऊन ग्रंथासाठी त्यांनीच मला हे असणारं ग्रंथ लिहायला लावलेलं आहे. त्या गुरूंचाच मला वरदहस्त आहे. त्या गुरूंनीच माझी असणारी अज्ञान काजळी फेडली गेलेली आहे. त्या गुरूंना मी अनन्य भावानं शरण आहे. जो हरीच्या वंशामध्ये जन्माला आलेला आहे, विजयध्वज दोंडी नावाचे असणारे तेही त्यांच्याही पृथ्वीवरती बसून हा असणारा ग्रंथ सहजपणानं त्यांनाही मी नमन करतो. त्याच्यानंतर ज्ञानशक्तीला नमन करतो, जे असणारे तिच्या अनन्य भाव चरणावरती माझा असणारं मस्तक ठेवतो, अनन्य भाव तिला अर्पण करतो. याच्यानंतर जे श्रोते संत आहेत, या सर्व श्रोते संतांना मी नमन करतो. मी तुमच्या असणारा ग्रहीचा अतीत आहे, तुमच्या घरचा मी पाहुणा आहे असं समजा तरी या ग्रंथामध्ये सुरस असा असणारा प्रेमभरित दाटवा आहे. आणि म्हणून हे प्राज्ञिक संत श्रुती प्रत्यक्ष तुम्ही असणाऱ्या महादेवाच्या मूर्ती आहात. तुमचं वर्णन करण्यासाठी अबोध अशी असणारी शक्ती, ती असणारी शक्ती माझ्याजवळ नाही, परंतु मी असणाऱ्या माझ्या बोबड्या वाणीमध्ये आपलं वर्णन करतो आहेत. पण तुम्ही मात्र भक्त असे धन्य भक्त कैवाडे आहात. आणि म्हणून माझे बोबडे बोल जड अंतकरणानं आपण स्वीकारा आणि या नवनाथ भक्तिका सार कथा जी आहे ती ऐका. एखादा असणारा काचमणी आहे आणि त्या काचमण्याला जर सोमकांत नाव ठेवलं तर मात्र त्याला ती लाज वाटली जाते. पण तोच असणारा सोमांशाचं त्याचं असणारं चंद्राचं नाव त्याला दिलं जातं. तशा पद्धतीनं मी तुमचा असणारा शरणागत नरहरीच्या वंशामध्ये मालू आणि त्या मालूचे धोंडीचा मुलगा असणारा मी या ग्रंथाचं वर्णन करतो आहे. तरी तुम्ही श्रोत्यांनी संतांनी माझ्यावरती कृपा करावी अशी असणारी विनंती श्रोत्यांनाही करतायत. यापूर्वी कथासारामृत नावाचा ग्रंथ, तो ग्रंथ अतिशय श्रद्धायुक्त असा वर्णन केलेला आहे, तुमच्या हातामध्ये दिलेला आहे. भक्तिसार हा ग्रंथ पुढं लिहावा असं असणारं मनामध्ये आलं आणि त्याच्यामुळं जे या जगामध्ये जगदविख्यात असे संत झाले, त्या संतांचं महात्म्य त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये सारासार सगळ्या कथा त्याच्यामध्ये आल्या, काही कथा उरल्या गेल्या. ज्या संतांच्या पायी रथ गुरुमूर्ती प्रज्ञावंत की ज्यांनी संप्रदाय जगविख्यात या जगामध्ये स्थापन केला, तरी त्या सर्व कथा त्या ग्रंथामध्ये स्वीकारावयासाठी अवधान श्रोत्यांनी द्यावं असं असणारं ग्रंथकर्ते विनंती करू लागले आणि कथेला सुरुवात करू लागले. असो, कलियुगाचा असणारा प्रारंभ होत असताना रमापती म्हणजे लक्ष्मीपती नवरनारायणांना त्यांनी बोलावून पाठवलं. उद्धवाला जवळ बसावलं गेलं. कनकाच्या आसनावरती, सोन्याच्या आसनावरती यादववृंद बसले गेलेले. त्याच वेळेला प्रसिद्ध असे नवनारायण द्वारकेमहून प्रविष्ट झाले. कवी प्रथम, हरी दुसरा, अंतरिक्ष नारायण तिसरे, महाप्राज्ञिक असे प्रबुद्ध नारायण आणि पंचम नारायण म्हणजे पिपलायन नारायण, सहावे नारायण म्हणजे आविर्होत्र नारायण, सातवे नारायण द्रुमिल नारायण, आठवे नारायण चमस नारायण आणि नववे नारायण करभंजन नारायण. अशा प्रकारे नवनारायण जे आहेत ते द्वारकेमध्ये आले. रमापतीच्या असणाऱ्या रमापती श्रीकृष्ण भगवंत त्या भगवंताच्या असणाऱ्या ते दृष्टीत पडले आणि त्याच वेळेला भगवंतांनी पाहिल्याबरोबर त्यांनी आपलं सिंहासन सोडलं, धावत पळत गेले, नवनारायणांचा गौरव केला
त्यांना आलिंगन दिलं, आदर सत्कारानं आणलं आणि आसनावरती बसवलं, सर्व भूषण अलंकार दिले आणि सगळ्यांचा असणारा आदर सत्कार केला. त्याच्यानंतर 16 उपचारांनी पूजा केली. भगवंताचा हा गौरव पाहायला गेलेला आहे. आणि त्याच वेळेला नवनारायण त्यांना विचारू लागले की आपण आम्हाला इथं का बोलवलं गेलेलं आहे. त्यावेळेला भगवंत म्हणू लागलेले आहेत की माझ्या मनामध्ये कामना निर्माण झालेली आहे, या कलियुगामध्ये आपण अवतार घ्यावा असं माझ्या मनामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आपण सगळेजण एका समुच्चयानं, एका समुदायानं, जसं काही राजहंस पक्षी एखाद्या तळ्यावरती समुदायानं जातात, तशा पद्धतीनं आपण या कलियुगामध्ये अवतार घ्यावा. त्यावेळेला सगळेजण म्हणू लागलेले, नवनारायण विचारू लागले, हे जनार्दना, अवतार घ्यायचा पण कुठं घ्यायचा, कोणत्या नावाने घ्यायचा. अशा पद्धतीनं विचारल्याच्यानंतर द्वारकाधीश त्यावेळेला सांगू लागलेले आहेत, कविनारायण जे प्रत्यक्ष कविनारायण आहेत त्यांनी मच्छिंद्रनाथ व्हावं आणि या जगामध्ये मच्छिंद्रनाथ या नावांनी या नाथपंथाचा असणारा जो संप्रदाय आहे तो वाढवावा. त्याच्यानंतर हरिनारायण जो आहे त्या हरिनारायणांनी या मच्छिंद्रनाथांचा शिष्य व्हावं आणि गोरक्षनाथ या नावानं अवतार घ्यावा. त्याच्यानंतर अंतरिक्ष नारायण त्यांनी जालिंदरनाथ व्हावं, त्यांचा शिष्य भक्तिद्रुम प्रबुद्ध नारायण यांनी काणिपनाथ व्हावं. त्याच्यानंतर 5वे नारायण पिप्पलायन नारायणांनी या जगामध्ये चरपटनाथ या नावाने अवतार घ्यावा. अविर्होत्र नारायण जे आहेत त्या अविर्होत्र नारायणांनी वटसिद्ध नागेशनाथ म्हणून अवतार घ्यावा. त्याच्यानंतर द्रुमिल नारायणांनी या जगतामध्ये, या कलियुगामध्ये भर्तरीनाथ आणि चमस नारायण या नारायणांनी रेवणनाथ या नावाने अवतार घ्यावा. 9वे नाथ जे आहेत ते करभंजन नारायण त्यांनी गहिनीनाथ या नावाने अवतार घ्यावा. आणि हा जो असणारा नाथ संप्रदाय आहे, हा नाथपंथाचा प्रचार आणि प्रसार करावा. तुम्ही म्हणाल की आम्ही एकटपणी या कलियुगामध्ये कसा अवतार घ्यावा, तर तुमच्याबरोबर पुष्कळजण या कलियुगामध्ये अवतार घेतील. प्रत्यक्ष कवी वाल्मिक ऋषी हे पुढं या कलियुगामध्ये तुलसीदास नावानं अवतार घेतील. शुक महाराज जे ब्रह्मज्ञानी तेच या कलियुगामध्ये कबीर म्हणून अवताराला येतील. त्याच्यानंतर व्यासमुनी तेच या कलियुगामध्ये महान ज्ञानी असे जयदेव होतील. आणि उद्धव माझा प्राणापेक्षा आवडता तो या कलियुगामध्ये नामदेव होईल. आणि भक्त पौढे असणारे जांबवंत ते या कलियुगामध्ये नरहरी होतील. प्रत्यक्ष असणारा बलराम माझा भ्राता जो माझा भाऊ आहे तो या कलियुगामध्ये पुंडलिक होईल. मी सुद्धा प्रत्यक्ष जन्मून ज्ञानदेव नावाने आणि जो असणारा महादेव आहे शुभ्र कांतीचा असा असणारा महादेव, तोच महादेव या कलियुगामध्ये निवृत्तीनाथ होईल. आणि सत्यलोकाचा राजा ब्रह्मदेव तोही असणारा सोपान या नावाने या कलियुगामध्ये अवताराला येईल. योगमाया असणारी मुक्ताबाई, ती योगमाया मुक्ताबाई या नावानं या कलियुगामध्ये अवतार घेईल. प्राज्ञिक असणारा हनुमंत आहे, तोच हनुमंत या कलियुगामध्ये रामदास स्वामी होईल. आणि कुब्जा दासी जी आहे ती कुब्जा दासी म्हणजेच या कलियुगामध्ये जनी होईल. अशा प्रकारे सगळ्यांनी समुदायानं या कलियुगामध्ये भक्तीचं महात्म्य वाढवावं. आणि म्हणून नारायण पुढील असणारं बोलू लागले.
आणि म्हणू लागले, हे महाराजा, तुम्ही सर्वज्ञ मूर्ती आहात. आम्हाला ही असणारी जन्मस्थिती सांगितली गेलेली आहे, पण ती असणारी कुठं असावी, कशी असावी, व्यक्त कसं व्हावं हे आपण सांगावं. त्यावेळेला प्रत्यक्ष नारायण सांगू लागले की दीक्षेचं असणारं भविष्य पुराण आहे आणि त्याच्यामध्ये ही असणारी कथा पराशर मुनी असणारे, पराशरनंदन असणारे, पराशर ऋषींचा मुलगा असणारे महामुनी व्यास त्यांनी अगोदरच हे असं कथन सांगितलं गेलेलं आहे. पूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले आणि ते कशामुळे झाले तर ब्रह्मदेवाच्या असणारे वीर्यापासून निर्माण झाले. ते वीर्य चुकून जागोजागी अद्यापर्यंत पडलं गेलेलं आहे. ते जीव दशे वाचून सत्य असं असणारं पडलं गेलेलं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण प्रवेश केल्याच्या नंतर जागोजागी त्या वीर्यापासून असणारा आपला अवतार होईल. उपरीचर वसू या विमानामध्ये असताना वीर्य गळाले, उर्वशीनं पाहिलं गेलं, ते शरस्त्रंब्य असणारं पडलं गेलं आणि त्याचे असणारे 3 भाग झाले. यमिनेमध्ये वीर्यबिंदू जो आहे तो द्रोणाखाली पडला गेलेला आहे आणि त्याच्या असणाऱ्या 2 भाग द्रोणाच्या आतमध्ये पडले गेलेले आहेत. अशा असणाऱ्या पर्णद्रोणामधले भाग जो आहे तो तात्काळ द्रोणकुपीमध्ये जन्माला येईल, पण जळामध्ये, पाण्यामध्ये जो भाग पडला गेलेला आहे तो मात्र माशानं गिळला गेलेला आहे आणि तोच असणारा वीर्याचा भाग त्या माशाच्या उदरामध्ये आहे आणि म्हणून प्रत्यक्ष नारायण तिथं अवतार घेतील आणि जीवदशा त्या माशाच्या पोटामध्ये गर्भ अवस्था प्राप्त होईल. आणि म्हणून तरी कवी नारायणांनी त्या माशाच्या उदरामध्ये जन्म घ्यावा, ज्या योगी करून मच्छिंद्रनाथ असं असणारं जगामध्ये नाव प्रसिद्ध होईल. याच्यानंतर महादेवांना कामवृत्त करण्यासाठी मदनानं धडक दिली. त्यावेळेला महादेवांनी 3रा डोळा उघडला आणि मदनाला जाळून खाक केलं असं असणं ग्रंथामध्ये सांगितलं गेलेलं आहे. पण तोच असणारा मदन त्या अग्नीच्या पोटामध्ये बसलेला आहे. तिथं वीर्य प्राशन करून तरी त्याच्या जठरामध्ये अंतरिक्ष नारायणांनी जाऊन जालिंद्रनाथांनी प्रकट व्हावं. याच्यानंतर कुरुवंशामध्ये जन्मेजय नावाचा राजा त्यानं नागसत्रामध्ये आवाहन केलं आणि म्हणून त्याच वंशामध्ये जन्माला आलेला असणारा बृहद्रवर नावाचा राजा आहे आणि तोच राजा, बृहद्रवर नावाचा राजा या पृथ्वी तलावरती यज्ञ करील. तेव्हा त्या यज्ञातून जो असणारा गर्भ बाहेर पडेल, त्या यज्ञातून दैदिप्यमान असे जालिंद्रनाथ त्यांनी अवतार धारण करावा. याच्यानंतर ब्रह्मवीर्य हजारो त्याचे असणारे भाग ते ऋषी निर्माण झाले 88,000. तेव्हा वीर्य रेवती तीरामध्ये पडलं गेलेलं आहे आणि त्या रेवामध्ये त्या असणाऱ्या वाळूच्या नदीच्या काठावरती वाळूमध्ये पडलं गेलेलं आहे आणि त्याच परमकुशीमध्ये रेवेच्या तीरामध्ये जीवदशा प्राप्त होईल. तिथंच असणारे चमस नारायणांनी प्रवेश करावा आणि रेवणसिद्ध असं असणारं नाव पुढं प्रसिद्धीला येईल असं सांगू लागले. त्याच वेळेला अनेक काही रेत हे सर्पिणीच्या असणाऱ्या डोक्यावरती पडलं. अकस्मात डोक्यावरती पडलेलं तिने ते भक्ष्य म्हणून प्राशन केलं. ते जन्मेजय राजाच्या नागसत्रामध्ये नाग आहुती ब्राह्मण देत असताना त्यावेळेला आस्तिक ऋषींनी त्या सर्पिणीचं असणारं रक्षण केलेलं आहे, तिला लपवलं गेलेलं आहे. ब्रह्मवीर्य तिच्या उदरामध्ये आहे, तिच्या पोटामध्ये आहे आणि म्हणून पुढे असणारा महान नाथ अवताराला येईल, अवतार घेईल हे आस्तिक ऋषींनी जाणलं. म्हणून असणाऱ्या त्या सर्पिणीचं रक्षण केलं. महान अशा झाडाच्या खोडामध्ये, पोखरीमध्ये ती असणारी तक्षक नंदिनी, ती जी सर्पिण आहे ती पद्मिनी नारी ठेवली गेलेली आहे.
तिला असणारे 9 मास लुटले गेलेले आहेत आणि म्हणून त्या सर्पिणीच्या पोटामध्ये जाऊन असणाऱ्या नागनाथाने आविर्होत्र नारायणाने तिथं प्रवेश करावा आणि म्हणून ते त्या सर्पिणीच्या अंड्यातून पुढं अवताराला यावं असं असणारं सांगितलं गेलं. आविर्होत्र नारायणाने तिथं असणारा प्रवेश केल्याबरोबर गोटसिद्ध नागनाथ असा असणारा देह प्राप्त होईल. मित्ररेतामध्ये मंत्र संपत्तीच्या कृपे करून जे असणारे मच्छिंद्रजती आहेत त्या वरद हस्ताचं असणारी जी भस्मची मोठी आहे ती सरस्वती नावाची ब्राह्मण स्त्री उकिरड्यामध्ये टाकील आणि त्याच मंत्र प्रतापाच्या योगे करून सूर्य वीर्याच्या योगे करून सूर्य त्याच्यामध्ये आपली असणारी शक्ती सोडेल आणि म्हणून भविष्यामध्ये त्या उकिरड्यातून त्या वरद भस्मातून हरिनारायणांचा असणारा गोरक्षनाथ म्हणून जगामध्ये त्यांचं नाव प्रसिद्ध होईल. त्याच्यानंतर पुढं असणाऱ्या सुरवर जे आहेत दक्ष राजाच्या नगरीमध्ये कमलोद्भव असणारा ब्रह्मदेव पाकशासन यांनी समारंभपूर्वक बोलावलं गेलं आणि त्याच वेळेला दक्ष राजाच्या नगरीमध्ये पार्वतीसाठी सर्व देव असणारे जमा झाले आणि त्याच वेळेला ब्रह्मदेवानी पार्वती मातेकडं पाहिलं. त्याच वेळेला पार्वती मातेचं रूप पाहिल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला असणारा काम उत्पन्न झाला आणि त्याच वेळेला ब्रह्मदेवाचं असणारं वीर्य पतन झालं. ब्रह्मदेवाला अतिशय लाज वाटली आणि पडलेलं जे जमिनीवरती वीर्य होतं ते टाचेनं रगडलं गेलं. ते छिन्नविछिन्न झालं. त्याचे असणारे 60,000 भाग झाले आणि त्याच्यापासूनच वाल्खिल्य ऋषींची असणारी उत्पत्ती झाली. तेच लज्जायुक्त वीर्य असणारं केरामध्ये त्याचा काही भाग पडला. तो असणारा केर भागीरथी नदीमध्ये टाकला गेला आणि तोच असणारा वीर्याचा अंश कुश बेटामध्ये जाऊन अडकला. त्याच वेळेला त्याच रेत भागाची असणारी पिप्पलायन ऋषींनी तिथं जावं आणि तिथं संचार करून टाचेनं रेत रगडलं गेलं म्हणून चरपटनाथ या नावानं या जगतामध्ये त्यांचं नाव प्रसिद्ध होईल. असा असणारं स्वतः भगवंत नवनारायणांना सांगू लागलेले आहेत. आणि त्याच्यानंतर काही असणारं एक जो भाग आहे तो एक भाग असणारा कैलिक नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांच्या भर्तरीमध्ये जाऊन पडला. भर्तरीमध्ये भिक्षा मागण्यासाठी कैलिक नावाचे ऋषी भिक्षा घेऊन जात असताना आपल्या ज्या पर्णकुटीचा दरवाजा आहे तो लावत असताना अंगणामध्ये ठेवलेल्या भर्तरीमध्ये ते ब्रह्मवीर्य पडलं. ब्रह्मवीर्य पडलेलं पाहिलं आणि मग कैलिक ऋषींनी असणारं भविष्य जाणून याच्यापासून नवनारायणापैकी एक अवतार होणार आहे आणि म्हणून ते भिक्षापात्र तसंच असणारं त्यांनी एका पर्वताच्या जवळ ठेवलं आणि त्याच असणाऱ्या भर्तरीमध्ये द्रुमिल नारायणांनी संचार करावा आणि त्या योगे करून भर्तरीमध्ये म्हणजे भिक्षापात्रामध्ये जन्म झाला म्हणून भर्तरीनाथ या नावानं पुढं असणारं नाथपंथाचा प्रचार आणि प्रसार करावा असा असणारं भर्तरीनाथांच्या अवताराची कथा सांगू लागले. आणि त्याच्यानंतर हिमालयामध्ये वनाच्या ठिकाणी 8 दिशेला असणारे 8 दिग्गज आहेत त्याच्यापैकी एक असणारा हत्ती तिथं झोपलेला आहे. पण त्याच वेळेला त्याच्या कानामध्ये ते ब्रह्मवीर्य पडलेलं आहे आणि तेच ब्रह्मवीर्य जीवदशेपासून वेगळं आहे आणि म्हणून मग तिथंच असणाऱ्या व्याघ्र चालीनं याच्यानंतर पुढे असणाऱ्या वाळवंटाच्या ठिकाणी गोरक्षनाथाच्या हातून चिखलाचा पुतळा करत असताना मंत्राचा उच्चार झाल्यामुळं त्या मंत्रशक्तीच्या योगे करून
विष्णुवीर्य आणि त्याचं आवाहन केल्यामुळं तोच जो पुतळा आहे त्या ठिकाणी करभंजन नारायणांनी प्रवेश करावा आणि तिथं असणाऱ्या गहिनीनाथांनी अवतार घ्यावा. अशा पद्धतीनं भगवंतांनी नवनारायणांना असणाऱ्या अवताराची कथा सांगितली गेली. अशा पद्धतीनं सर्व नारायणांचं मन संतुष्ट झालं, एकमेकांना नमन केलं आणि ते सर्व नवनारायण तिथून उठले गेले. अशा प्रकारे नवनारायण मंद्राचळ पर्वताच्या स्थानी गेले. श्री शुकाचार्यांच्या समाधीच्या जवळ जाऊन समाधीचं असणारं दर्शन घेतलं गेलेलं आहे. अशा पद्धतीनं मेरू पाठावरती 9 समाध्या आहेत. 10वी समाधी असणारी शुक ऋषींची आहे. अशा पद्धतीनं 10 स्थूळ शरीर तिथून असणारे पुढं निघाले गेलेले आहेत. अशा पद्धतीची असणारी ही जी कथा आहे, ही कथा असणाऱ्या भगवंतांनी या नवनारायणांना सांगितली गेलेली आहे. ही कथा भक्ती कथामृत ग्रंथामध्ये स्वतः जगन्नाथांनी सांगितलेली आहे की नवनाथ हे कसे व्यक्त झाले आणि ती असणारी कथा आता ऐका. अशा पद्धतीनं वसुवीर्याचे 2 भाग झाले. एक माशाने गिळला आणि त्यावेळेला कविनारायण त्याच्यामध्ये संचरले गेले. गर्भ वाढू लागला. दिवसांदिवस गर्भ वाढत असताना 9 महिने पूर्ण झाले. त्या माशीने ते असणारा प्रसूत झाली आणि तिने यमुनेच्या काठावरती अंडी सोडून दिली. त्याच वेळेला तिथे एक कथा वर्तली गेली. कैलासाच्या ठिकाणी पार्वती माता ही महादेवांना सांगू लागलेली आहे की हे महादेवा, तुम्ही कृपेची सावली आहात, आपण मला अनुग्रह द्यावा. तुम्ही जो मंत्र जपता आहात तोच मंत्र पवित्र असणारा तुम्ही मला द्यावा आणि मला सनात करावं. त्यावेळेला महादेव म्हणू लागले, हे उमे ऐक, मी तुला मंत्र उपदेश करीन, पण मंत्र उपदेश करत असताना एकांत असायला हवा. त्यावेळेला पार्वती माता म्हणू लागलेली आहे की आपण या पृथ्वी तलावरती जाऊ आणि एकांत ठिकाण पाहू आणि तिथं असणारा आपण मला अनुग्रह द्यावा. आणि मग त्याच वेळेला देवाला सिद्ध केलेलं आहे. नंदीवरती महादेव आणि पार्वती माता बसले. या पृथ्वीवरती फिरत असताना यमुना नदीच्या काठावरती आले. यमुना नदीच्या काठावरती आल्यानंतर पार्वती माता आणि महादेव दोघंही नंदीवरून खाली उतरले. नंदीला त्या नदीच्या काठावरती सोडलं गेलेलं आहे आणि यमुनेच्या काठावरती दोघंजण तिथं बसले गेलेले आहेत. त्यावेळेला त्या महादेव आणि पार्वती माता या दोघांनी पाहिलेलं आहे की इथं असणारा एकांत आहे, इथं कोणीही मनुष्य नाही. आणि म्हणून मग असं शुद्ध असं असणारं एकांताचं ठिकाण पाहिलं गेलेलं आहे. दोघांनाही ते पटलं गेलं. आणि त्याच वेळेला माशाच्या उदरामध्ये कविनारायण आहेत हे मात्र त्यांनी जाणलं गेलं नाही. पार्वतीला महादेव उपदेश करत असताना मंत्र संजीवनी सांगू लागली आणि तोच असणारा मंत्राचा उपदेश केला आणि त्या माशाच्या पोटामध्ये असणाऱ्या त्या नारायणांनी तोच असणारा शब्द ऐकला गेलेला आहे. आणि ऐकल्याच्या नंतर त्याचं ज्ञान प्रकट झालं. मी तोपणा सगळा संपला गेला. ब्रह्म, सनातन ब्रह्म हे सर्व विश्व आहे असं भासू लागलं. मग मंत्राचा उपदेश केल्यानंतर महादेवांनी पार्वतीला प्रश्न विचारला की आता तुला हा उपदेश ऐकून कसं वाटू लागलेला आहे? तुला कोणती खून पटली गेलेली आहे? अपर्णे ते तुम्हाला सांग असं महादेवांनी विचारल्याबरोबर मच्छिंद्रनाथ बोलू लागले. माशाच्या पोटातून सांगू लागले की ब्रह्मचोज वाटू लागलेला आहे. हे सर्व विश्व ब्रह्मरूप आहे असं दिसू लागलेलं आहे. असं असणारं सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याच वेळेला किंबहुना हे चराचर सर्व असणारं वृत्तीनं साकार असलं तरी हे पूर्ण ब्रह्म आहे. ब्रह्मभुवन हे ब्रह्म आहे असं महादेवांचं वचन ऐकतात. पाण्यामध्ये महादेवांनी पाहिलं आणि त्यांनी जाणलं की माशाच्या पोटामध्ये असणारा
नारायणाचा अवतार असणारे कवी नारायण अवताराला येऊ लागलेले आहेत. आणि मग महादेव बोलू लागले की हे महाराजा, तू या ठिकाणी आहेस आणि माझा उपदेश तुला लाभला गेलेला आहे. पण फार असं अपूर्व असं आश्चर्य झालेलं आहे. आणि म्हणून पुढं एक आनंद पर्व मंत्र उपदेशाचा असणारा गौरव तुला दत्त महाराजांच्या हातून मी करीन. तुझा जन्म झाल्याच्यावरती तुला असणारा बद्रिकाश्रमामध्ये यावं लागेल आणि तिथं असणारे दत्त महाराज तुला अनुग्रह देतील असं असणारं महादेवाने सांगितलं. आणि पार्वती मातेसहित महादेव स्वस्थानाला निघून गेले. इकडं माशाच्या पोटामध्ये गर्भ वाढू लागला आणि तोच असणारा ब्रह्ममंत्र त्या माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ कवी नारायण घोकू लागले. 9 महिने पूर्ण भरले गेलेले आहेत. त्यावेळेला त्या जो मासा आहे त्या माशाचा प्रसूत काळ जवळ आला आणि मग अंड त्या पाण्याच्या कडेला त्या माशानं सोडलं गेलं. अशा पद्धतीनं ते अंड किनाऱ्यावरती कडेला सोडून तो असणारा मासा पाण्यामध्ये निघून गेला. त्याला काही दिवस लोटल्याच्या नंतर यमुनेच्या काठावरती ते असणारं पाण्याच्या कडेला ते अंड वाळूमध्ये पडून होतं. त्याच वेळेला काही बगळ्यांचा असणारा थवा जो आहे तिथं मासे वेचण्यासाठी त्या यमुनेच्या काठावरती आला आणि अकस्मात असणारं ते जे अंड आहे ते पाहिलं गेलं. आणि मग भक्ष्य म्हणून त्या असणाऱ्या बगळ्यांनी त्याच्यावरती चोचीनं प्रहार केला. पण तो चोचीचा तीव्र असा प्रहार त्या अंड्याला झाल्याबरोबर ते असणारं अंड जर्जर झालं आणि त्याचे 2 भाग झाले आणि दोन्ही बाजूला दोन्ही पडले गेले. पण ती दोन्ही शकलं पडलेली खाली पडताच त्याच्यातून अतिशय दिव्य तेजस्वी असं असणारं बाळ एकाएकी दिसू लागलं. ते बाळ रडू लागलं आणि त्या बाळाचा रडण्याचा मोठ्यानं आवाज तेच असणारं बगळ्यांनी पाहिलं गेलं. आणि ते बाळाचं रडणं ऐकून बगळे तात्काळ पळून गेले. त्या असणाऱ्या अतिशय सुंदर रत्नाच्या आकाराचं असं असणारं ते मच्छिंद्रनाथांचं दिव्य शरीर त्या असणाऱ्या यमुना नदीच्या काठावरती तसंच पडून होतं. त्यावेळेला एक असणारा कोळी आणि तो कोळी कामिक नावाचा तो कोळी तिथं मासं धरण्यासाठी आलेला होता. आणि त्यानं ते अतिशय तेजस्वी सुंदर असं रम्य बाळ पाहिलं गेलं. आणि ते बाळ पाहिलं त्यावेळेला ते त्याला कसं दिसलं तर सूर्यासारखं अतिशय तेजस्वी. आणि ते बाळ पाहिल्याच्या नंतर त्याला मोह ममता उत्पन्न झाली. एवढं अतिशय कोमळ असं असणारं हे बाळ इथं कुणी ठेवलं आणि या बाळाला कुणी वन्य प्राणी येईल, कोणी सावज येऊन भक्षण करील असं त्याला वाटू लागलं. आणि मग असं त्याच्या मनामध्ये आल्याबरोबर त्याच वेळेला असणाऱ्या फुलासारखं कोमल असं बाळ इथं कुणी सोडलं असावं असा विचार केला. आणि कवी नारायण माशाच्या पोटामध्ये जन्म पावलेले आहेत, तरी याचं नाव मच्छिंद्रनाथ ठेव आणि याला तो आपल्या घरी घेऊन जा अशी असणारी देववाणी झाली. आणि मग त्या असणाऱ्या या जगाला तारक होणारे हे मच्छिंद्रनाथ होतील. तू मनामध्ये कुठलाही संशय आणू नको. तू या मच्छिंद्रनाथांना आपल्या घरी घेऊन जा असं शब्द कानावरती पडल्याबरोबर मग मात्र त्याला अतिशय आनंद झाला. आणि आनंदाच्या भरामध्ये तो असणारा त्यानं त्या बालकाला उचललं गेलं. त्याचा आनंद गगनामध्ये मायनासा झाला. आणि त्याच वेळेला त्यानं ते असणारं बाळ जसं एखादा असणारा दरिद्री माणूस आहे आणि त्या दरिद्री माणसाला एकदम धनाची प्राप्ती व्हावी किंवा एखादं असणारं दूध आहे आणि त्या दुधामध्ये साखर पडावी, त्याला किती गोडपणा असावा अशा पद्धतीनं
एखादा असणारा हत्ती आहे आणि त्या हत्तीनं राजा म्हणून एखाद्याच्या गळ्यामध्ये जशी फुलांची माळ टाकावी, वृद्धपणा आल्याच्या नंतर, चिंता आल्याच्या नंतर तिथंच असणारं अमृत प्यायला मिळावं, तशी असणारी अवस्था त्या असणाऱ्या कोळ्याची झाली. आणि मग आनंदाच्या भरामध्ये मग स्नेह ममता निर्माण झाली. त्यानं ते बाळ आपल्या असणाऱ्या हातावरती घेतलं, हृदयाला लावलं गेलेलं आहे. आणि तो कामिक नावाचा कोळी आपल्या घराकडे गेला. शारदा नावाची त्याची अतिशय सुंदर अशी असणारी पत्नी होती. तिला असणारं तिच्या हातामध्ये ते मूल दिलं गेलेलं आहे. आणि म्हणू लागला, आपल्या वंशाला असणारा दिवा परमेश्वराच्या कृपेनं आपल्याला लाभला गेलेला आहे. आणि म्हणून जसं असणारं राधा तनय कृष्ण असावा, तशा पद्धतीनं हा आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्या पद्धतीनं तू याचा असणारं पालनपोषण कर असं सांगितलं गेलेलं आहे. नवरत्नांची माळ असावी अशा पद्धतीचं जे सुंदर मूल पाहिलं गेलेलं आहे. ती जी शारदा होती तिला अतिशय आनंद झाला, अतिशय प्रेमानं तिनं ते बाळ आपल्या हातामध्ये घेतलं. स्नेह निर्माण झाला आणि त्याच वेळेला तिला प्रेमाचा पाना फुटला गेलेला आहे. आणि मग अशा पद्धतीनं त्याचं असणारं पालनपोषण ती करू लागली, बाळाचा सांभाळ करू लागलेली आहे. आणि त्या बाळाला ती स्तनपान करू लागलेली आहे. स्नेहाचा ओघ सुटला गेलेला आहे. आणि मग त्या बाळाला आंघोळ घातली गेलेली आहे. तप्त अशा पाण्यानं, गरम पाण्यानं स्नान घातलं, पाळण्यामध्ये टाकलं गेलेलं आहे. अगोदरच तिचं नाव शारदवता होतं आणि त्याच्यावरती अपत्य प्राप्त झालं. आणि म्हणून तिचा असणारा बाळमोह जो आहे तो अतिशय उचंबळला गेलेला आहे. अगोदरच असणारी अमरवेल असावी आणि त्या अमरवेलीवरती पुन्हा पावसाचा वर्षाव व्हावा, तशी असणारी अवस्था झाली. तिला अतिशय आनंद झाला. दिवसेंदिवस लुटू लागले. मच्छिंद्रनाथ 5 वर्षाचे झाले. आणि मग कोणी एके दिवशी एका दिवशी जमिनीवरती तो जो असणारा पिता आहे, त्या पित्यानं काय केलं, मच्छिंद्रनाथांना सांगितलं की आपण आता यमुनेवरती जाऊ असं अवश्य. म्हणून मच्छिंद्रनाथ त्यावेळेला त्या कामिक कोळ्याबरोबर यमुना नदीच्या काठावरती गेले. तो कामिक कोळी त्यानं यमुनेच्या पाण्यामध्ये प्रवेश केला आणि मच्छिंद्रनाथांना बोलू लागला. त्याच वेळेला जाळ्यामध्ये त्याच्या अनेक मासे पडले गेले आणि तेच मासे काढून तो कामिक नावाचा कोळी जमिनीवरती टाकू लागला. मच्छिंद्रनाथांनी पाहिलं. हे कामिक कोळी म्हणू लागला, हे मुला, ते असणारे सर्व मासे वेचून ठेव. आणि असं ऐकल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांनी मात्र पाहिलेलं आहे की मासे तडपड करू लागलेले आहेत. मच्छिंद्रनाथ मनामध्ये विचार करू लागले, अरे आपलं मातुळकुळ आहे, आपले आजोळ आहे आणि हेच आपल्या आजोळातले मासे जर असे तडपड करायला लागले तर पूर्वी आस्तिक ऋषींनी आपलं मातुळकुळ म्हणजे सर्पाच्या कुळाचं जसं रक्षण केलं, तशा पद्धतीनं आपण हे या माशाचं, आपल्या मातुळकुळाचं, आजोळाचं रक्षण करावं. आणि म्हणून एक मासा मच्छिंद्रनाथ पाण्यामध्ये नेऊन सोडू लागले. अशा पद्धतीनं असणाऱ्या तिथं आभाळ आलं, विजांची दाटी झालेली आहे, विजा चमकू लागलेल्या आहेत. तशा पद्धतीनं आणि मग मच्छिंद्रनाथ एक मासा पाण्यामध्ये सोडतायत. हे त्या कामिक कोळ्यानं पाहिलं. भयंकर राग आला आणि रागाच्या भरामध्येच तो बाहेर आला आणि मच्छिंद्रनाथांना पाहिलेलं आहे की आपण धरून बाहेर टाकलेले मासे मच्छिंद्रनाथ हे पाण्यामध्ये टाकतायत. हे पाहिल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांच्या खाडकन कानामध्ये मारली गेली आणि म्हणू लागले की अरे, मी पाण्यामध्ये जाऊन मासे धरतो आहे आणि तू मात्र भिकाऱ्यासारखा पकडलेले मासे पाण्यामध्ये सोडून देतो आहेस. काय खाशील? भीक मागण्याचं हे लक्षण आहे. असं म्हणून
कामिक कोळी असणारा मच्छिंद्रनाथांना बोलू लागलेला आहे. आणि मग हे ऐकले पुन्हा असणारा कामिक कोळी पाण्यामध्ये त्यानं प्रवेश केला. तेव्हा मच्छिंद्रनाथाने विचार केला की हे असणारं भिक्षेचं पवित्र जे अन्न आहे तेच पवित्र आहे असा असणारा उपदेश आहे. भिक्षेच्या अन्नाला असणारा कोणताही दोष नसतो. आणि म्हणून मच्छिंद्रनाथाने विचार केला. कामिक कोळ्याची दृष्टी चुकवून ते अद्वैत वनामध्ये निघून गेले. मग मात्र उत्तर दिशेला बद्रिकाश्रम आहे. त्या बद्रिकाश्रमाच्या दिशेनं 12 वर्ष उत्तम असा असणारा योग त्यांनी आचरण केला. तीव्र तप केलं. आणि त्या अद्वैत वनामध्ये लोखंडाच्या खिळ्यावरती डाव्या पायाचा अंगठा ठेवून मच्छिंद्रनाथ तप करू लागले. ऊर्ध्व वायूचं भक्षण करून आणि कृष्णार्पण वाचा ठेवून राम 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 असा असणारा हरिभजनाचा ध्यास देऊन तीव्र तपश्चर्या करू लागले. शरीराला क्लेश होऊ लागला. कातडी हाडाला चिकटली गेलेली आहे. हाडाचा पिंजरा असावा अशा पद्धतीनं शरीर झालं. अतिशय तीव्र असं असणारं तप केल्यामुळं मांस आटलं गेलं आणि फक्त अस्तित्वाच्या उरल्या गेल्या अशी असणारी अवस्था झाली. डोळे जे आहेत डोळ्याच्या वाती व्हाव्या खोलगट असे डोळे गेलेले आहेत. अतिशय तीव्र अशा तेजामुळं हाडं आणि मांस एक झाले. शिरा टळटळीत दिसू लागल्या. अंग सारं वाळून गेलं. लाकडासारखी असणारी शरीर स्थिती दिसू लागली. आणि मग मच्छिंद्रनाथांचं असं असणारी अवस्था झालेली असताना त्याच वेळेला अकस्मातपणे तिथं दत्त महाराज आले. त्यांनी काय केलं, महादेवांच्या मंदिरामध्ये प्रवेश केला आणि महादेवाची स्तुती आणि स्तवन करू लागले. हे कामांतका, कामाचा अंत करणाऱ्या, तुझ्या गळ्यामध्ये सर्प धारण करणाऱ्या, रुंड माळा धारण करणारा, कैलासाचा नायक असलेला, अपर्णेचा पती असणारा, मदनाला जाळून खाक करणारा, नंदीवरती आरोहण करणारे हे महाराजा तुझा जयकार असो. दानवांचा अंत करणारा, देवाचा अधिदेव असणारा, उमेचा पार्वतीचा कांत असणारा, प्रलय रुद्र त्रिपुर नावाच्या राक्षसाचा अंत करणारा, ज्याच्या हातामध्ये त्रिशूळ असा आहे, अशा महाराजा महादेवा तुझा जयकार असो. हे महादेवा शंकर, हे तुझं नामाभिधान आहे. तुला 5 मुख आहेत, 3 डोळे आहेत, भस्म धारण करणारा, उमा रमण असणारा, पार्वतीचा पती असणारा, अशी स्तुती दत्त महाराज करू लागले. आणि त्याच वेळेला कामदहन करणारे, कामाला ज्यांनी दहन केलं असे महादेव प्रसन्न झाले. आणि प्रसन्न होऊन प्रत्यक्षपणे तिथं दहन झाले. प्रत्यक्ष महादेव पुढं प्रकट झाल्याबरोबरच दत्त महाराजांनी नमन केलं. मग दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं आणि एकमेकांच्या जवळ बसले. एकमेकांना योगक्षेमाची वार्ता विचारली गेली. महादेवाने दत्त महाराजांना सर्व क्षेम वार्ता खुशाली विचारली गेलेली. याच्यानंतर दत्त महाराज बोलू लागले की या बद्रिकाश्रमामध्ये भयंकर असं वन असताना तरी माझ्या दृष्टीला एक गोष्ट पडली गेलेली आहे. हे कृपाळुवा, ती मला सांगा अवश्य. म्हणून उमारमण दोघंजण बघू लागले. आणि चालत असताना दत्त महाराजांना अशी कामना का निर्माण झाली, तर त्या मच्छिंद्रनाथांच्या उद्देशाच्या योग्य करून जसा पदरामध्ये लाभ असतो तो सहजासहजी चालून येतो, तशा पद्धतीनं हे असणारं दत्त महाराज आणि महादेव दोघंही त्या वनामध्ये जाऊ लागले. आणि मग पुढं अशा पद्धतीनं लाभ भावना येत असताना त्या बद्रिकाश्रमामध्ये
हे महादेव आणि दत्त महाराज जाऊ लागले. झाडं पाहू लागलेले. तिथं असणारी पोपळीची झाडं आहेत, बकुळाची झाडं आहेत, चंपक आहे, कर्दळी आहे, गुलछबो आहे, गुलाब आहे, केळी आहे, नारळी आहे, सोनकेळी आहे. अशा पद्धतीनं ते बद्रिकाश्रमवन अतिशय सुंदर सुशोभित असं असणारं पाहत असताना मच्छिंद्र उद्देशानं दत्त महाराज आणि महादेव दोघंजण जाऊ लागलेले आहेत. अपार अशा असणाऱ्या त्या वनामध्ये बोरीची असंख्य अशी झाडं होती आणि म्हणूनच त्याला असणारं बद्रिकावन असं म्हटलं गेलेलं आहे. मंदराचळ पर्वताच्या जवळ असणारं हे असणारं पर्वत आहे. त्याच्यावरून असणारं मणिकर्णिकेचं पाणी हे वाहतं आहे तेच पाहिलं गेलं. आणि मग तिथला असणारा त्या नदीचा ओघ धरून दोघंजण पुढं जाऊ लागले. अशा पद्धतीनं मच्छिंद्रनाथांना दोघंही पाहतील आणि तिथं जी असणारी वार्ता होईल श्री गुरुच्या कृपे करून ते असणारी वार्ता, ती असणारी कथा दुंडीचा मुलगा ग्रंथकर्ते आपल्याला सांगतील. दुंडीचा मुलगा नरहरी मालू हे कवित्व करतील. निमित्त मात्र नरहरीच्या कृपेनं तीच कथा सांगितली जाईल. अशा पद्धतीनं हा पहिला अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणं मस्तु. श्री नवनाथ भक्ती कथासार प्रथमाध्याय समाप्त. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.